विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख दिलीप जाधव, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पेलणारे आणि पश्चिम विदर्भात आम्ही निर्धास्त आहोत असे सन्माननीय संजय देशमुख जी, या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने इथे उपस्थित सुधीर कंवर जी, सुरेश मापारी, आमचे दुसरे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी महिला, आमच्याकडे नव्याने पक्षामध्ये आलेले आणि हा पक्ष मजबूत करण्यासाठी तन मन धन लावून प्रयत्न करणारे सेवानिवृत्त न्यायाधीश किशोरजी राठोड, या मंचावर अत्यंत निष्ठेने शिवसेनेसोबत उभे असलेले कॅप्टन प्रशांत सुर्वे, सर्व विधानसभांचे तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख, महिला संपर्क संघटिका, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाप्रबोधन यात्रेचे समन्वयक श्री उद्धवजी कदम, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, आणि हा कार्यक्रम सुरक्षित पार पडतोय का हे पाहतानाच त्याही पेक्षा अधिक कुठं चुकली तर सापडते का याच्यासाठी अगदी काळजी करणारे आमचे सगळे पोलीस भाऊ, तुमची काही चूक नाही दादा हो, पण अडचण सरकारची लय मुख्य आहे. त्यामुळे आमची सगळ्या माध्यमांना, म्हणजे मी काहीही मांडण्याच्या आधी ज्या देवाभाऊंना उबळ येते शिल्लक सेना म्हणण्याची, त्या देवेंद्रजींनी हा नजारा एकदा बघावा. विशेष की हा नजारा आमचे सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सभेचा नाही, हा नजारा आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सभेचा नाही. अरे शिवसेनेच्या एका शिवसैनिकासाठी जर हे एवढे शिवसैनिक जमू शकतात, ये ट्रेलर है, ये ट्रेलर है. पक्ष प्रमुखांच्या सभेची काय आगाज असेल याचं भान असलं पाहिजे या सगळ्या मंडळींना. दादा हो, मी काहीही बोलण्याच्या आधी एक कथा सांगितली पाहिजे, म्हणजे जरा जास्त कळेल. झालं काय माहितीये का, एक जंगल होतं, जंगलामध्ये एक गुफा होती, गुफेमध्ये वाघ वाघीण राहायचे, ते शिकारीला रोज बाहेर निघायचे. त्याच जंगलात अनेक प्राणी होते, उंट होते, हत्ती होते, अस्वल होते, कोलं होतं, लांडगं होतं, चित्तर होतं, तित्तर होतं, घोरपड होती, कासव होतं, सगळ्या प्रकारचे पाहुणे प्राणी होते. तिथेच एक बकरीही होती. ती बकरी ही चारा आणण्यासाठी जंगलात फिरत होती. फिरत 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 ती त्या वाघाच्या गुहेपर्यंत गेली. तिला कुठेतरी रडण्याचा आवाज आला, लहान पिलं रडतायत असं तिच्या लक्षात आलं. बघितलं, जवळ जाऊन गुफेच्या अधिक 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 जवळ गेली, बघितलं तर वाघाचे बछडे रडत होते. बकरीला दया आली, तिचं मातृत्व जागे झालं. ती म्हणाली, अरे बछड्यांनो का रडताय? बछड्यांनी सांगितलं, आमची आई आमचे बाबा आमच्यासाठी खायला आणायला गेलेत, आम्हाला भूक लागलीये, आम्हाला खायला काही नाहीये. बकरीचं मातृत्व जागा झालं. ती म्हणाली, बछड्यांनो रडू नका, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करेल. बकरीला पाना फुटला, बछडी बकरीला प्यायला लागली. बछडी तृप्त झाली, बकरी निघून गेली.
दुसऱ्या दिवशीही पुन्हा असंच झालं. दुसऱ्या दिवशी बकरी गेली, बछडे वाट बघत होते. बछड्यांना बघून तिला पाना फुटला, तिने दूध पाजलं, ती निघून गेली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस हा शिरस्ता सुरू राहिला. आणि एके दिवशी अचानक नेहमीप्रमाणे बकरी गुफेमध्ये आली आणि तिथे ती त्या बछड्यांना पाना पाजायला लागली. इतक्यात वाघवाघिणीची एंट्री झाली. वाघवाघिणीला चाहूल लागली की अरे आपल्या गुहेमध्ये कुणीतरी आहे, काय करायचं. ते एकदम चौताळले, रागात आले, भडकले, गुरगुरले, डरकाळी फोडली. आणि आमच्या गुहेत यायची तुझी हिम्मत कशी झाली, आमच्या बछड्यांना हात लावायची हिम्मत कशी झाली, तुला तर एका पंजात आम्ही खलास करू. जसाही त्यांनी पंजा उगारला, तिची 2 बछडी होती, ती बछडी पुढे आली आणि म्हणाली, आई बाबा हिला मारू नका. अहो तुम्ही नसताना हीच आमची काळजी घेते, हिला मारू नका, हिला काही करू नका, हिचे आपल्यावर उपकार आहेत. हे ऐकल्याबरोबर रागाचं रूपांतर कृतज्ञतेमध्ये झालं. दोघांनी हात जोडले, आभार मानले की अगं बाई तुझ्यामुळे आमच्या बछड्यांना इतके दिवस आम्ही म्हणतोय की आमची बछडी इतकी सुरक्षित, इतकी सुखी, इतकी हसत खेळत कशी असतात, तू त्यांची काळजी घेतलीस का. आता बकरीच्या कुटुंबामध्ये आणि वाघाच्या कुटुंबामध्ये दोस्ती झाली, नातं तयार झालं, शेजार धर्म तयार झाला. आणि आता बकरीचे बछडे सुद्धा वाघाच्या बछड्यांसोबत खेळायला लागले, गुहेत यायला जायला लागले, वाघाला मामा म्हणायला लागले. कधी कधी वाघ आपल्या पाठीवरनं बकरीच्या बछड्यांना सैर जंगलातली करत होता. एके दिवशी असाच वाघ बछड्यांना पाठीवर घेऊन जंगलात न जात असताना घडलं काय, वरून जाणाऱ्या गरुडाने बघितलं. गरुड खाली उतरला, म्हटलं अरे काय नजारा आहे की वाघाच्या पाठीवर आपण बकऱ्याचे बछडे बघत आहोत. गरुड खाली उतरला आणि त्या बकरीकडे गेला आणि म्हणाला, अगं बकरी मी काय बघतोय, हे काय चित्र आहे. अगं तुझी बछडी वाघाच्या पाठीवर कशी. बछडीने घडलेली सगळी घटना सांगितली की बाबा रे असं असं झालं, ती बछडी भुकेसलेली होती, मी पाना पाजला होता, वाघाला फार त्याच्याबद्दल आभार कृतज्ञता वाटली, तेव्हापासून आमचं नातं जुळलेलं आहे. आणि ते माझ्या लेकरांना भाचा म्हणतात आणि माझ्या लेकरांचे ते मामा आहेत. काळजी किती घेतायत बघा बरं का. ते माझ्या लेकरांना मामा म्हणतायत, माझे लेकर त्यांना मामा म्हणतायत, काळजी घेतायत. कर भला सो हो भला, चांगलं केलं की चांगलं होतं देवा, अरे तू पण चांगलं कर, तुला पण कुणी पण चांगले भेटेल. गरुडाने मंत्र लक्षात ठेवला. 30 मास निघून गेले. एके दिवशी पावसाळा सुरू झाला, जंगलामध्ये पाऊस पडायला लागला. बघता बघता सगळीकडे पाऊस पाऊस पाऊस, पाणी पाणी पाणी, पूर 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 झाला. सगळीकडे पाणी, सगळ्या जंगलात जमिनीवर पाणी, खाली बिळांमध्ये पाणी जायला लागलं. जी जमिनीतली बिळं होती, एका जमिनीच्या बिळामध्ये उंदीर होता, उंदरांची पिलं होती. वरुण गरुड बघत होता, तो एका झाडाच्या फांदीवर थांबला होता. त्याने बघितलं की उंदराची पिलं ची 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 करतायत, नाकातोंडात पाणी चाललंय. गरुडाला आठवला बकरीचा शब्द, कर भला सो हो भला, कर्म चांगले केले पाहिजेत, आपण मदत केली पाहिजे. गरुड खाली उतरला पटकन आणि एका एका उंदराच्या पिलाला आपल्या चोचीतनं पटापटा पटा उचलायला लागला आणि झाडावर सुरक्षित ठिकाणी त्याने ठेवलं. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की पाण्यात भिजल्यामुळे या सगळ्या बछड्यांना, या सगळ्या उंदरांच्या पिलांना थंडी वाजते, ते कुडकुडत आहेत. गरुडाला वाटलं यांची मदतच केली पाहिजे. गरुडाने आपले पंख पसरले आणि सगळी उंदराची पिलं आपल्या पंखाच्या खाली घेतली. पिलं त्या उभेला झोपी गेली. सकाळ झाली, दिवस उजाडला, सगळीकडे आकाश निरभ्र होतं. गरुडाला वाटलं आता धोका संपलेला आहे, आता आपणही उडून जावं. गरुडाने उडायचा प्रयत्न केला, पंख पसरायला लागला, पंखच पसरत, पंखच उडत नव्हते. काय झालं कळेना. गरुडाने इकडे इकडे बघितलं, अरे काय झालं हे, असं काय घडलेलं आहे. अगदी त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की रात्रभर ज्या उंदरांना आपण पंखाखाली घेतलं होतं, त्याच उंदरांनी पंख कुरतडले, पंख कापण्याचा प्रयत्न केला. गरुड तसाच दुःखी अवस्थेमध्ये कसा बसा त्या बकरीपर्यंत पोहोचला आणि म्हणाला, अगं बकरी तू सांगितलं होतंस की चांगलं केल्यावर चांगलं मिळतं. मी सत्कर्म करायला गेलो आणि बकरी बघ माझे पंख छाटले ग, माझं काय चुकलं. बकरीने शांतपणे सांगितलं, वाघ दादा, गरुड दादा, अरे गरुडा तुला लक्षात आलं नाही रे बाबा, अरे
मी कुणाची मदत केली? अरे मी मदत वाघाची केली. वाघाने वाघाचे काळीज ठेवले आणि वाघ वाघासारखा वागला. अरे तू मदत उंदराची केलीस. उंदीर आपल्या अवकातीवर गेला. अवकात दाखवली उंदराने. त्यामुळे आणि माहितीये का उंदरांचं काय होतं? जहाज बुडतंय असं जर वाटलं तर सगळ्यात पहिली त्या बोटीतनं उड्या कोण मारतील तर उंदर मारते. अशा उंदरांना आपण पुन्हा धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून इलाका तुम्हारा धमाका हमारा कर. या वाशिम यवतमाळ मध्ये ज्यांना सत्ता मत्ता दिली, या यवतमाळ मध्ये भल्या भल्यांची अवकात ज्या शिवसेनेने बनवली, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय करतंय. त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अरे ज्याने तुम्हाला पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याचे पंख छाटायला निघता. पण बदमाश आहो, अरे फरक पडत नाही. एक अव्वल अस्सल शेतकरी असतो की नाही, तुम्ही धान्य चोरून न्याल, पेरण्याची कला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शिल्लक सेना म्हणालात. अरे बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून जे इथे स्वागताला येत होते ना, जागा पुरत नव्हती. इथे जागा ही ताकद आहे आमची. हा सगळ्या पहिल्यांदा सगळ्यांना जरांची अवकात दाखवली पाहिजे, गरज आहे. कारण आम्ही जाऊ द्या गोडीत घ्यावं म्हणतोय, पण यांना काही कळतच नाहीये. राजे हो, मला याचं भान आहे की मी वाशिम मध्ये आहे. त्या वाशिम मध्ये ज्या वाशिम मध्ये या शिवसेनेचं रोपटं ज्यांनी लावलं आणि महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, त्या वंदनीय बाळासाहेबांनीही कधी काळी इथे हजेरी लावली. आणि इथे बोलताना त्यांनी सांगितलं की वाशिमच्या पुढचा तालुका हा शब्द पुसून काढा आणि तिकडे जिल्हा लिहा. तो जिल्हा ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे जुलै 1998 ला हा जिल्हा तयार झाला. मी त्या जिल्ह्यात आहे. मला आनंद आहे की ज्या परिसरात ही सभा होते त्या परिसराचं नाव सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं नाव आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होईल त्या सगळ्यांना कळलं पाहिजे. विशेषतः देवेंद्र फडणवीस ज्यांनी कपटीपणाचा कळस केला आणि जे शिल्लक सेना म्हणाले त्यांना कळलं पाहिजे. देवेंद्रजी, ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी या वाशिम मध्ये नगरपालिकेत आमचे 7 नगरसेवक होते आणि 7ही जण जागेवर आहेत. भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये आमचे 7 सदस्य होते आणि 7ही जागेवर आहेत. भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही. मार्केट कमिटीला आमचे 3 जण आताही आहेत. तुमच्या एवढे खोकेंचे पूर वाहत असतानाही पंचायत समितीला 5 मधनं एकाला जरा चटक लागलेली असेल, ते एक जरा हल्लय, पण 4 जण तट देऊन इथला किल्ला लढत आहे. ते त्यांना माहिती असलं पाहिजे. दादा हो, महाप्रबोधन यात्रा का आपण घेतोय आणि कशासाठी, तर आम्ही वारंवार म्हणतोय की महाप्रबोधन यात्रा ही कुणाला टीका करण्यासाठी नाही. पण जर कुणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांकडे वाकडी नजर करत असेल, जर कुणी सन्माननीय पक्ष प्रमुखांकडे बोट दाखवत असेल, त्यांच्याबद्दल अपशब्द